प्रकट भयो भगवान मथुरा में प्रकट भयो भगवान। जसे भगवंत जन्माला आले वसुदेवने विचार केला, अरे जणी कंसाचे कळेल माझ्या बाळाशी मारेल, त्याला जर कळलं कोणाला माझ्या साड्याला लय नालायक आहे, कंस लय नालायक आहे, कारण त्याने 6 मुलं माझी मारली, येईल आणि यालाही मारून टाकेल। म्हणून बिचारा वसुदेव लपवायला लागला, सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजेठी, लपवायला लागले। परमात्मा म्हणायला लागले, बाबा तुम्ही असं मला का लपवता हो? अरे बाबा तुला काय सांगू रे, तुझा मामा लय नालायक आहे, तुझ्या मामानं आतापर्यंत तुझे 6 भाऊ मारले, जर त्याला कळलं येईल रे तुला मारून टाकेल। म्हणजे बाबा मी येतं सुरक्षित नाही का? म्हणे अजिबात नाही, म्हणून लपवतो रे। आणि बाबा तुम्ही एक काम करा, मला येतं नका ठेवू, कुठं नेऊ रे, मग मी सांगतो त्या ठिकाणी मला तुम्ही पोचून द्या। म्हणे पण कसं करू रे, हातापायात वेळा घातल्या आहे रे त्या कंसानं, बाबा तुम्ही मला उचला, डोक्यावर तर घ्या। आणि झाले वसुदेवजीने भगवंताला कृष्णाला उचललं, डोक्यावर घेतलं नाही का, उचलेला कमळापती पायाची बंधने गळती, तसा डोक्यावर परमात्मा घेतला, हातापायातल्या बेड्यातून मुक्त झाला। आणि आता काय करू रे? म्हणे बाबा आता एकच काम करा, नंदाच्या घराला